आज या ठिकाणी श्री सेवा आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर यांच्या वतीनं दिनांक 27/12/2024 रोजी गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आढळून आलेलं बेवारस प्रेत 2/1/2025 रोजी आमच्या संस्थेकडं हँडवर्क झालं आणि त्या मयताचा जो काही अंत्यविधी कार्यक्रम असतो तो संस्थेच्या वतीनं आम्ही पार पाडला होता। परंतु ज्यावेळेस हा अंत्यविधी पार पाडला त्यावेळेस नातेवाईक मिळून न आल्यामुळं त्या मयताला बेवारस घोषित करण्यात आलं होतं। परंतु बेवारस म्हणून आम्ही तो अंत्यविधी न करता आमच्या संस्थेच्या कुटुंबातला एक प्रतिनिधी या नात्यानं आम्ही अंत्यसंस्कार केला आणि त्या मयताचे जे अस्थी असते त्यांचं अंतिम संस्कार म्हणजे तो जो काही विधी असतो अस्थि विसर्जनाचा तो आजपर्यंत आम्ही केला नव्हता। आमचा मानस असा होता की त्या मयताचा कोणीतरी नातेवाईक येईल आणि त्या अस्थीचं त्यांच्या हस्ते विसर्जन करावं हे एक आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये भावना असते। आज आम्हाला एका गोष्टीचं जो रामकिशन बालाजी देवकत्ते यांची ही अस्थी आहे त्यांचं नाव आम्हाला आज समजलं। त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत। अहमदपूर तालुक्यात त्यांचं गाव आहे, त्या गावामधले असल्याचं निष्पन्न झालं आणि आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे की ज्या अस्थी आम्ही जतन करतो एक नात्याचा ओलावा आमच्यासोबत आज निर्माण झालेला आहे असं आम्हाला वाटतं। आम्ही ज्या प्रकारे त्या मयताचं बेवारस म्हणून अंत्यविधी केला परंतु आमचा कुटुंबातला प्रतिनिधी म्हणून अंत्यविधी केला, पण आमचे नातेवाईक आज आमच्यासोबत या ठिकाणी जोडल्यामुळं आज त्यांच्या हातामध्ये आम्ही अस्थी संस्थेच्या वतीनं सुपूर्द करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न आपणही करावा अशी मी या संस्थेच्या वतीनं या सर्व देवकत्ते कुटुंबांना विनंती करतो आणि या अस्थी मी मीराताई यांना विनंती करतो की एक आपण लेख म्हणून या अस्थी देवकत्ते परिवाराकडे सुपूर्द करावं आणि पुढचा जो काही विधी आहे त्याने आपल्या सोपस्काराने पार पाडावा एवढी विनंती करतो। आमचा संपलं जरी असलं या बाबतीमध्ये आम्ही कायमस्वरूपी तुमच्या कुटुंबातले प्रतिनिधी म्हणून आम्ही आयुष्य जगत असताना तुमच्यासोबत जोडून राहू एवढी विनंती आणि अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। या मीराताई त्यांच्याकडे द्या। हे मुलं आहेत दोन। काय नाव बाळा तुझं? विशाल। तुझं काय? हां, विशाल आणि हरी रामकिशन देवकते हे दोन मुलं आहेत। अतिशय गरीब कुटुंबातले हे कुटुंब आहे, तरी पण एक खूप मोठ्या मनाचे म्हणून आज आम्ही त्या अस्थी सुपूर्द करत आहोत। द्या मीराताई, घ्या पुढे या। हात लावा, हात लावा पद्दार साहेब। आज या ठिकाणी आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये एक सेवा आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर ही संस्था एक माणुसकीचं नातं जपणारी संस्था आहे असं मला या ठिकाणी वाटलं। कारण असे बेवारस मयत प्रेत भरपूर या ठिकाणी असतात, परंतु त्याची कोणी दखल घेत नाही। आणि या काळाला आजच्या या युगामध्ये अतिशय महत्त्वाचं काम करणारे काही बोटावर मोजण्या इतकेच लोक चांगली कामं करत असतात आणि खरंच त्याला मी म्हणजे एक देवानेच या ठिकाणी तरी माणुसकीची जाण झाली आणि आपल्यामध्ये खरंच मला तर वाटते की या काळामध्ये कुठंतरी माणुसकी लोप होत चालली आहे असं वाटतंय। पण असे मला या ठिकाणी आपल्या सेवाभावी संस्थेसारखे ज्यावेळेस काम करणारे सर्व टीम जी भेटतात
असे ह्या आपल्या समाजामध्ये भेटल्यामुळं खरंच या ठिकाणी समाजाचं कुठंतरी ऋण आपण फेडण्याचं काम करत आहात असं मला वाटते. आणि असेच आपल्या संस्थेसारखं अनेक संस्था आपल्या लातूर जिल्ह्यात निर्माण व्हाव्यात आणि आपल्यासारखंच सर काम कराव्यात सर्व संस्थेने, आणि कुठंतरी गोरगरिबाला न्याय मिळतो, हे आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. मी आपल्या आधार सेवाभावी संस्थेला मी माझ्या सर्व नातेवाईकाच्या वतीनं धन्यवाद देतो, आभार मानतो.